या सगळ्याविषयी बोलण्याकरता महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या अदिती तटकरे। अदितीताई, काय या सगळ्या प्रकारावर म्हणाल? खरं तर आज कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत, विरोधकांकडून देखील आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील। नाही, खरं तर या संदर्भातली आपल्या माध्यमातूनच मला माहिती मिळते। मी आणखीन त्या संदर्भातली ऑथेंटिक किंवा म्हणजे तो जो संबंधित विभाग आहे याच्याकडूनही आम्ही त्या संदर्भातली माहिती घेऊ। पण शॉकिंग आहे, आरोपी खरं म्हणजे अटक झालेला असताना किंवा काही म्हणजे सिक्युरिटीच्या ह्याच्यात असताना अशा पद्धतीने हे होणं याची निश्चितपणाने तपशिलात जे संबंधित विभाग आहे, गृह विभाग आहे, तिथला स्थानिक जे पोलीस विभाग असेल या माध्यमातून चौकशी तर करण्यात येईलच। पण गेल्या अनेक दिवसांपासून माध्यम असतील, सामाजिक संस्था असतील, त्या जे पीडित कुटुंब आहेत त्यांच्याकडून सुद्धा कोर्टात आता ही त्या संदर्भातली केस चालू आहे आणि लवकरात लवकरच त्या आरोपीला शिक्षा व्हावी अशा पद्धतीची सगळ्यांचीच भावना आणि मागणी लोकप्रतिनिधी सगळ्यांचीच आणि त्यांच्या घरातल्या कुटुंबांची, सगळ्या व्यक्तींची किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा होती। आणि अशा वेळेला ही घटना ही खरं शॉकिंग आहे। अनेकदा म्हणजे त्या बालकांसोबत झालेलं निषेधार्हच होतं आणि एक भावना तीव्रता ही सगळ्यांमध्ये होती की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। पण अशा पद्धतीचे काही जर तिथं लॅप्सेस झालेले असतील तर निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये चौकशी करून जे काही संबंधित तिथं सिक्युरिटी रिलेटेड जे काही किंवा त्या संबंधित जे तिथले अधिकारी आहेत त्या संदर्भातली पण माहिती घेऊन तिथले काही सीसीटीव्ही फुटेजेस असतील ते सगळं तपासून जी काही योग्य ती कारवाई आहे ती करण्यात यायला हवी ही नक्की। पण आपल्या सगळ्यांची एक भूमिका होती की आरोपी आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे कायद्यानुसार। अगदी अदितीताई, या ठिकाणी तुम्ही जो उल्लेख केला त्यालाच खरं तर जोडून एक मुद्दा उपस्थित करते। पहा, पहिला फोन या सगळ्या मुद्द्यावर आम्ही संजय शिरसाट यांचा घेतलेला होता। तुमच्याच मित्र पक्षातले हे नेते संजय शिरसाट, त्यांचं असं म्हणणं होतं, गृह खातं कोणाकडे का असेना, सत्ता आहे आमच्याकडे पण गृह खातं कोणाकडे का असेना, पण अशा वेळी बंदूक काही पोलिसांकडून हिसकावली कशी घेतली जाते, पोलिसांचा या क्षणी लक्ष नव्हतं का, अटकाव करण्यात आला नाही का, असे अनेक सवाल त्यांनी देखील उपस्थित केलेले आहेत। एकूणच काय तर गृह खात्याच्या या कायदा सुव्यवस्थेच्या या सगळ्या रणनीतीवर काही सवाल ते उपस्थित करतायत। तुम्ही या मुद्द्याशी सहमत आहात का, जरी तुमचा मित्र पक्ष असला तरी देखील? नाही, एक आहे की लॅप्सेस कुठेतरी झालेले असणार एवढं नक्की आहे, कारण शेवटी ते आरोपी होते। कुठल्या ना कुठल्या तिथल्या पोलीस अधिकारी असतील, तिथलं जे लोकल पोलीस प्रशासन असेल, ज्या वेळेला एखाद्या म्हणजे अटक ज्या वेळेला एखादा गुन्हेगार किंवा आरोपी असतो त्यावेळेला स्वाभाविकरित्या त्याची एक ठराविक त्याचे काही प्रोटोकॉल्स असतात जे सिक्युरिटी रिलेटेड असतात। त्यामुळे कुठेतरी लॅप्सेस हे निश्चितपणाने झालेले आहेत। पण अद्याप तरी त्या संदर्भातली माझ्याकडे तपशिलात माहिती नसल्यामुळे मी त्या संदर्भामध्ये अधिकचं काही बोलणार नाही। पण या संदर्भात सविस्तर चौकशी होऊन मी म्हटल्याप्रमाणे भावना आपल्या तीव्र होत्या की त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, कारण आपली हे त्या पद्धतीने आहे। पण ही जी म्हणजे त्यांनी सुसाईड केलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, सुसाईड करेपर्यंत त्याची गिल्ट आपण समजू शकतो, पण त्याला ती संधी म्हणजे मिळणं म्हणजे त्यांनी जे काही साधन वापरून त्यांनी सुसाईड केले ते त्याच्यापर्यंत कसं पोहोचलं, कसे काय हे लॅप्सेस राहिले, तर ह्या संदर्भातली चौकशी आणि जे काही आहेत संबंधित अधिकारी असतील ज्यांच्यावरती जबाबदारी होती तर त्या संदर्भातली कारवाई झाली पाहिजे, याबाबत काही दुमत नाही। अदितीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।